इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हा आहे ठाणे महानगरपालिकेतील कर्मचारी सेवा शर्ती नियमावलीच्या नुसार ज्याच्या नियमाचा भंग होतो, नियमाचे मोडीत काढतात, शासकीय नियमाचा अवलंब केला नाही, अशा जवळजवळ 15 ते 20 मागण्याचं जे काय मिनिट्स आहेत, जे डिस्कस झालं होतं दिवाळीपूर्व जे डिस्कस झालं होतं, मला वाटतं 8-9-10 तारखेच्या दरम्यान, हे त्याचं विवरण इतिवृत्त ठाणे महानगर आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचं जे 10 ऑक्टोबर 2025 रोजी आंदोलन पूर्व उपायुक्त मुख्यालय अतिरिक्त 2 यांच्यासमोर झालेल्या चर्चेचे मुद्दे 9-10 रोजी भेटून झालेल्या चर्चेनुसार 15 मागण्या, SC/ST आरक्षण अशा विविध मागण्या, नियमबाह्य दिलेली प्रभारी चार्जेस, शासन आदी परिपत्रक, कार्यादेश 2 वर्षाचा असून 5 वर्ष नियमबाह्य कार्यरत असून करून सदर वाढीव मंजुरी नसल्याचे अनियमितता दिसून येते. शासनाने वाढीव मंजुरीसाठी शिफारस केलेली आहे, परंतु ही क्लर्क आहे, कुठले MPSC IAS अधिकारी नाही आहे. 7, 10, 15, 20 वर्ष एकत्र खात्यात सफाई कामगार अधिकारी वर्ग काम करतात. त्यांच्या बदल्याने शहर विकास खाते, ते बांधकाम खाते, ते अतिक्रमण खाते, ते प्रशासकीय आस्थापना विभाग, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विभाग, ते विविध आरोग्य खात्यापासून तर बदल्या होत नाहीत. 2014 नोव्हेंबर पूर्ववत DPC कमिटी प्रमोशन अन्याय 10 वर्ष लढा, अनुसूचित जाती समितीच्या जागेवरती खुल्या वर्गाला पदोन्नती दिली, त्याच्यामध्ये रवींद्र शिंदे यांच्या स्वतःवर अन्याय झाला, सेवानिवृत्त झाले परंतु न्याय मिळाला नाही. तो आत्ता अनुसूचित जाती जमाती आयोगाने आलेल्या नोटीसनुसार त्याच्यावर अभ्यास चालू आहे. तर असे अनियमित आहेत. अजून काय आहे, 10, 20, 30चं जे ठराव झालेलं आहे, त्या ठरावाची देखील अंमलबजावणी होत नाही आहे. तर अशा प्रकारे आणि नियमबाह्य लोकल बॉडी नसताना, विशेष बाब म्हणजे लोकल बॉडी ठाणे महानगरपालिकेवर नाही आहे, महानगरपालिका प्रस्थापित नाही आहे, तर लोकल बॉडी नसतानाही प्रशासकीय ठरावाअंतर्गत पुतळे बसवणे, रस्त्याचं नामकरण करणे असे विविध प्रकार चाललेले आहेत. हे अनियमित आहे, नियमित बाह्य. मी कालच अतिरिक्त आयुक्त 2 काल नाही गुरुवारी आज तारीख किती, 9 तारीख आहे, नाही 8 तारीख आहे, काल 7 तारीख, 6 तारखेला गुरुवारी मी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं. उपायुक्त मुख्यालय ते सहाय्यक आयुक्त सोहणी सावर मालमत्ता, त्यांनी चांगो शिंदे यांचा ठराव देण्याबाबत आयुक्तांनी 10 एप्रिलला निर्देश दिलेले आहेत संबंधित विभागाला, परंतु अद्यापर्यंत ठराव होत नाही. महानगरपालिका आचारसंहिता नाही आहे, परंतु खोटं सांगितलं जाते आयुक्त साहेबांना की लोकल बॉडी लागते, परंतु लोकल बॉडी शिवाय प्रशासकीय मान्यतेने जर विठ्ठलाची मूर्ती ओपनमध्ये बसू शकते, आलमेडा चौकीचे ठाणे चौक होऊ शकतो, तर चांगो शिंदेंचा ठराव का होऊ शकत नाही? 10 वर्ष झाली ठराव रखडलेला आहे, तो तात्काळ प्रशासकीय ठराव द्यावा. चांगो शिंदेंचं नामकरणचा ठराव जो मंजूर प्रस्ताव आहे, मंजूर प्रस्ताव असून देखील सहाय्यक आयुक्त राजेश सोनवणे म्हणतात प्रस्ताव मंजूर नाही. तो प्रस्ताव मंजूर आहे, पण त्याचा ठरावाला मंजुरी घेतलेली नाही. याची ठरावाला प्रशासकीय मंजुरी घ्यावी आणि लवकरात लवकर द्यावे, कारण येणाऱ्या 16 तारखेला जिल्हा कलेक्टरवर अर्धनग्न आंदोलन, चड्डी बनियांवरचं आंदोलन आहे. सगळेच प्रश्न आहेत ठाणे महानगरपालिकेच्या संदर्भात. त्याचा निर्णय एकांती मी लावणार आहे, कारण आयुक्त फक्त करतो, बोलतो, होतं आहे एवढंच बोलत आहेत, परंतु पुढील प्रशासकीय अधिकारी आहेत जे महानगरपालिकेमधले एकही काम करत नाही. आणि थकीत वेतन जे आहे, थकीत वेतन 7वं वेतन देणं आहे. आता 2026मध्ये 8वं वेतन येतो आहे, त्याची कार्यप्रणाली पूर्तता झाली आहे, शासकीय लेवलला झाली आहे, आता महानगरपालिका लेवलला येईल. विविध वाढीव भत्ते, वेतनाचे भत्ता फरक, हे अशा विविध मागण्या आहेत. महानगरपालिकेकडे पैसे नाही आहेत, परंतु महानगरपालिकेच्या विशेष प्रकल्पासाठी विशेष निधी येतो,
त्या निधी अंतर्गत प्रकल्प केले जातात. माझं म्हणणं आहे त्यातून 30% रक्कम कामगारांना वाटून कामगारांचे देणे तुम्ही लवकरात लवकर कमी करा. 30% जे विशेष प्रकल्पांतर्गत निधी येतो, जो विशेष प्रकल्प अंतर्गत निधी येतो, बहुउद्देशीय प्रोजेक्टकडे 1000 कोटीचं ठाणे महानगरपालिका भवन बांधलं जाते, शिवाजी मैदान शिवाजी टॉवर बांधलं जाते, गडकरी रंगायतन झालं, 30 कोटी रक्कम खर्च झाली, शिवाजी टॉवरसाठी 70 कोटी रुपये, 60-70 कोटी रुपये आणि प्रशासकीय भवनासाठी 1000 कोटी रुपये. तर याच्यातून 30% वळती कामगारांसाठी करा आणि लवकरात लवकर 30% रक्कम कामगारांच्या खात्यात वळती करा आणि कामगारांची देणी एक रकमी आणि व्याजासह 5 वर्षाचं किती राहिलं व्याज, 5 वर्षाच्या व्याजासमोर द्यायला एवढी विनंती. आणि 5 वर्षाचं व्याज आम्ही घेतलं जाणार, व्याज जर द्यावं लागेल. बँकेत जर हे पैसे असले तर बँकेला व्याज द्यावं लागलं असतं. बँकेला जर पैसे असते आपले थकीत वेतनाचे तर व्याज द्यावं लागलं असतं. तर महानगरपालिकेने जे 5 थकीत हप्ते आहेत त्याचं व्याजासह काउंट करावं. जर तुम्हाला थकीत बिलं तिकीट याचं व्याज देत आहे तर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचं व्याज कोण देणार? मुंबई महानगरपालिकेने एका केसमध्ये निर्णय दिलेला आहे, थकीत वेतनाचं व्याज दिलेलं आहे 16 लाख प्लस 9 लाख रुपये व्याज 25 लाख. असं प्रत्येक कामगारांचं व्याजासकट रक्कम मिळाली पाहिजे. नाही तर आंदोलन कलेक्टरवर 16 तारखेला अर्धनग्न आंदोलन तीव्र स्वरूपाचं आहे, एवढं लक्षात घ्यावं. धन्यवाद.